रडतोय. पण खरं तर शब्दच नाही आहेत माझ्याकडे. तू म्हणाली त्याप्रमाणे जे झालं त्याची उजळणी खरंच नको, पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये. पण खूप लोकांचे प्रेम, खूप आशीर्वाद, प्रचंड जप, प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं, मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं. आणि खरं तर हा नवीन जन्म आहे, टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे. पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर कीपिंग मी अलाइव्ह, मोस्ट इम्पॉर्टंटली. अँड आय एम व्हेरी हॅपी, यु नो, ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे पत्र, त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या आहेत त्या खरंच अप्रतिम लिहिलं आहे. म्हणजे नाही करू शकलो, खाली बसलो होतो तेव्हा. पण व्हेरी नाईसली रिटन. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ, तेव्हा मला इतका आनंद झाला. कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही.